प्राशन केलेल्या रुग्णाला तपासण्यासाठी आलेल्या निवासी महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा प्रकार सिव्हिल रुग्णालयात घडला आहे। दुसऱ्या रुग्णाचा केस पेपर डॉक्टर पाहत होत्या त्यावेळी जवळ थांबलेल्या रुग्णानं डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला। त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे। न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे। पुष्पक तिप्पण्णा तळभंडारे, वय वर्ष 28, राहणार अशोकनगर, भगतसिंग मार्केट, सोलापूर असं त्या संशयिताचं नाव आहे। 1 नोव्हेंबर रोजी रात्री 12:30च्या सुमारास एका डॉक्टरनं रुग्णावरील उपचारासाठी निवासी महिला डॉक्टरला कॉल करून बोलावले। पीजी हॉस्टेलवरून तातडीनं त्या महिला डॉक्टर रुग्णालयात पोहोचल्या। थिन्नर प्राशन केलेल्या रुग्णाचं केस पेपर डॉक्टर पाहत होत्या। शेजारी उभारलेल्या व्यक्तीनं डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला आणि बाजूला उभारून वाईट नजरेनं एकटक पाहू लागला। घाबरलेल्या महिला डॉक्टरनं तेथील सिक्युरिटी कर्मचाऱ्यास बोलवले आणि हकीकत सांगितली। त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे तपास करत आहेत।